अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील लाभार्थ्यांना व्याज परतावा देताना मंडळाकडून उशीर होत आहे। त्यामुळे मराठा समाजातील नवउद्योजक अडचणीत आले आहेत। या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बैठक लावावी अशी विनंती अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे। एखाद्या लाभार्थ्याने व्याज परतवण्यासाठी क्लेम करण्यास उशीर केला तर तो क्लेम नाकारला जातो। मात्र महामंडळाकडून व्याज परतावा देताना उशीर होत आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना वेगळा न्याय आणि महामंडळाला वेगळा न्याय असे होता कामा नये अशी ही भूमिका नरेंद्र पाटील यांनी मांडली। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे काम ऑनलाईन पद्धतीने चालते, त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याला भ्रष्टाचार करता येत नाही। याचाच परिणाम म्हणून अधिकारी लाभार्थ्यांना व्याज परतावा देण्यात टाळाटाळ करतात असा देखील आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे। आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांची खरंच ही फार मोठी म्हणजे वेदना आहे की एखाद्या महामंडळाच्या लाभार्थ्यांनी जर 1 महिन्याच्या आतमध्ये जर व्याज परतावण्यासाठी जर क्लेम केला नाही तर तो त्या ठिकाणी त्याला परत मिळत नाही, ही आमची महामंडळामधून नियमावली केलेली आहे। त्याच्यामुळे लाभार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे, ही वस्तुस्थिती आहे। जर एखाद्या लाभार्थ्यांनी महिन्याच्या आत क्लेम केला नाही तर त्याला रिजेक्ट केलं जातं किंवा थांबवलं जातं, मात्र जर महामंडळाकडून पैसे देताना उशीर झाला तर मग ते लाभार्थ्यांना कसं सहन करायचं? नोव्हेंबर महिन्यामध्ये नवीन MD आल्यामुळे थोडं गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये लाभार्थ्यांना जवळजवळ 4-4, 5-5 महिने व्याज परतावा देता आला नाही। ह्याच्यामागची काही कारणं अशी आहेत की आमच्या महामंडळामध्ये MDला अधिकार आहे, शासकीय अधिकार आहे की तो व्याज परतावा देण्याचा। आता हे सगळे MD येतात, मोठमोठे पदावर काम केलेले असतात, जबाबदारी असतात, त्यांना महामंडळ ते जास्त प्राधान्य दिलं जात नाही, पण ही शोकांतिक आहे। परंतु नक्कीच काही महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांनी मला प्रश्न विचारला होता की लाभार्थ्यांकडनं चुकलं तर तुम्ही व्याज परतावा देत नाही, परंतु जर महामंडळाने 4-4 महिने व्याज परतावा दिला नाही तर काय? त्याच्यामुळे आम्ही आता त्याच्यामध्ये बदल करून जो मी महामंडळाच्या बैठकीमध्ये मी विषय घेतला होता, आमचे जे प्रधान सचिव आमचे संचालक आहेत महामंडळाचे, त्यांनाही विचारलं की मग आपल्या MDंच्या काही चुकामुळे अधिकाऱ्यांच्या चुकामुळे जर व्याज परतावा उशिरा गेला तर त्या लाभार्थ्याला 4 पैसे जास्त देता आले पाहिजे। जर आपण लाभार्थ्यांसाठी नियम करतो तर महामंडळासाठी काही नियम असले पाहिजेत, कारण आपला उद्दिष्ट हा संपूर्णपणे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लाभार्थ्याचा दृष्टिकोन ठेवून महामंडळाची रचना केलेली आहे, MDंसाठी रचना केलेली नाही आहे। त्याच्यामुळे MDचं कर्तव्य आहे की त्याने वेळेवर लाभार्थ्यांचे पैसे देण्याकरिता OTP द्यावे, अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे। परंतु जर त्यांचं चुकलं तर त्यांनाही त्याचा दंड लागला पाहिजे आणि लाभार्थ्यांना 4 पैसे जास्त गेले पाहिजे। याच्यासाठी पुढच्या बैठकीमध्ये आम्ही काहीतरी चांगली तरतूद करू। आणखी अशी देखील चर्चा आहे की जे काही या ठिकाणी अधिकारी येतात ते अधिकारी महामंडळाच्या या कामकाजाकडे दुर्लक्ष करतात, कारण सगळा जो व्यवहार आहे तो ऑनलाईन होत असतो, अशी देखील एक शंका किंवा आरोप आहे तो केला जाते। काय खरं आहे? खरं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी भ्रष्टाचार मुक्त महामंडळ ही संकल्पना ज्या वेळेला राज्यामध्ये मांडली, त्याची जबाबदारी मला दिली। आज महामंडळाच्या लाभार्थ्यांना कुठेही 1 रुपयाला द्यायला लागत नाही आणि म्हणून अधिकारी वर्ग हा कसा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे, त्याला 4 पैशाची अपेक्षा असते आणि ज्या वेळेला त्याला कळतं की अरे इथं काहीच मिळत नाही, मग ते लोक जरा कानाडोळा करतात। हे आता माझ्या लक्षात आलेलं आहे। तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, JEE, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी। तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93 564 72 005। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।